अमरावती लोकसभा मतदारसंघामधून नवनीत राणा यांच्या विरोधात अभिजित अडसूळ मैदानात उतरणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण अभिजित अडसूळ यांनी लोकसभेसाठी उमेदवारीचा अर्ज घेतलाय। नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये प्रचंड तिढा आहे। राणांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे अभिजित अडसूळ, बच्चू कडू यांचा विरोध आहे आणि त्यामुळेच अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर आता अभिजित अडसूळ हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का याकडे लक्ष आहे। नवनीत कौर राणा यांना या मतदारसंघात उमेदवारी देऊ नये अशी मागणी बच्चू कडू यांनी अभिजित अडसूळ यांनी केली होती। अभिजित अडसूळ आता नवनीत कौर राणा यांच्या विरोधात अपक्ष मैदानात उतरण्याची शक्यता आहे, त्याबाबतचे संकेत त्यांनी अगोदर दिले होते। शिंदे गटाचे नेते आहेत अभिजित अडसूळ आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी देण्यात आलेली आहे नवनीत कौर राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून। आणखीन माहिती घेऊयात सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कविता, जर आपण बघितलं असेल तर भाजपकडून काल अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता कुठेतरी महायुतीत देखील ठिणगी पडलेली आहे। अभिजित अडसूळ यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। आनंदराव अडसूळ यांचे ते सुपुत्र आहे। आपण जर पाहिलं असेल तर नवनीत राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या काही तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता। त्याचसोबत बच्चू कडू, प्रहार संघटनेचे नेते अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील विरोध केलेला आहे। आता शिवसेनेकडून देखील विरोध करण्यात आलेला आहे। कुठेतरी आता अभिजित अडसूळ देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। सकाळीच त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती, तर देखील नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेत देखील नाराजी आपल्याला पाहायला मिळते। आनंदराव अडसूळ खऱ्या अर्थाने शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र भाजपनं काल एकच महाराष्ट्राचं नाव दिलं आणि ते देखील नवनीत राणा यांचं नाव दिलं। त्यानंतर आज सकाळी अभिजित अडसूळ यांनी पत्रकार परिषद घेतली, माध्यमांशी संवाद साधला आणि आपण देखील वेगळी भूमिका घेऊ असा इशारा दिल्यानंतर आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार त्यांनी 3 उमेदवारी अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत। त्यामुळे आता अमरावतीमध्ये देखील महायुतीमध्ये आता धुसफूस पाहायला मिळते। कविता, आधीच आपण जर बघितलं असेल तर नवनीत राणा यांचं नाव चर्चेत आल्यापासूनच खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये शिवसेना असतील, भाजपचे स्थानिक पदाधिकारी असतील, त्यासोबत बच्चू कडू यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर आता अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज देखील घेतलेला आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर माढा असेल, नाशिक असेल किंवा अमरावती लोकसभा मतदारसंघ असेल, महायुतीमधलं वादाची चिन्ह काही शमण्याची दिसत नाहीयेत। आता अमरावतीमध्ये सुद्धा आधी भाजपच्या नेत्यांनी विरोध केला, मात्र जेव्हा नवनीत कौर राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस भाजपचे विरोध करणारे नेते या पक्षप्रवेशाला उपस्थित होते। पण शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी मात्र आता लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्यात। याशिवाय बच्चू कडू यांनी सुद्धा अमरावतीमधून नवनीत कौर राणा यांच्या उमेदवारीला विरोध केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।